गुढीपाडवा म्हणजे मराठी माणसाचा सण आणि यावर्षी मी गुढीपाडव्याची तयारी खूप छान केलेली. का तर यावर्षी आम्ही पहिली वेळ स्वतःची गुढी मांडलेली नाही का. आमची स्वतःची, माझी कल्पनाची अशी स्वतःची गुढी होती माझी. आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले, हे 6वं वर्ष आहे, पण यावर्षीच आम्ही गुढी मांडलेली. ते कसं सांगते नंतर तुम्हाला. आणि मग आता घरी 2 लेकरं आहेत मला, 2 मुलं, म्हणजे एक मुलगा एक मुलगी आहे. आणि त्यांची तयारी करून, गुढीची तयारी करून तर आम्हाला 8 वाजलेच होते, नाही तर 6:30-7लाच आम्ही गुढी उभारतो. तर खूप वेळ झालेला. मग तरी पण नाही का, मराठी सण म्हणजे हळू निवांत केला मी, अशी तयारी वगैरे करून. असं नाही का, आमच्या गावामध्ये काय म्हणते, गुढी वेळेवर मांडा नाही का, सकाळी लवकर मांडावं. मग आपली तयारी नाही, काही नाही, असं पळापळमध्येच मांडून टाकतात सगळे. तशीच पूजा करतात. केली का म्हणायला, का तर फॉर्मॅलिटीसाठी मी तशी नाही केली. मी अगोदर महाराजांचं औक्षण वगैरे केलं नाही का, महाराजांची पूजा केली, त्यांना स्नान घातलं आणि त्यांना आमच्या ह्यांनी महाराजांना छान हार आणला, महाराजांची तयारी केली. आम्ही कुठलाही मराठी सण असला तरी अगोदर महाराजांची पूजा करतो, नंतर आपल्या देवाऱ्यातल्या देवाची, आणि सण आहे त्याची नंतर करतो. सगळ्यांनी आमच्या इथं महाराजांबद्दल खूप श्रद्धा आहे. आमचे श्रद्धास्थान महाराज आहेत. आपण आज मराठी बोलतो, मराठी म्हणून मिरवतो, ते फक्त आणि फक्त शिवशंभूमुळंच, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच. म्हणून त्यांच्याबद्दल खूप जास्त आदर आहे मला. मुलांपेक्षा, आईवडिलांपेक्षा प्रिय मला ते आहेत. तर यावर्षी नाही का, गुढी पहिली वेळेसच मांडली, त्याच्यामुळं काही अनुभव नव्हता. मग सासूबाई सांगत होत्या, गुढी आम्ही पहिली वेळेसच कसं काय मांडली, म्हणजे नाही का, दरवर्षी आम्ही 3 आहो, म्हणजे मला 3 सासरे आहेत. आमच्या आई विडो आहेत, मला सासरे नाही आहेत, आणि दुसरे 2 छोटे सासरे आहेत. तर आम्ही सगळ्यात छोट्या घरी जी गुढी मांडत होतो तिथं जाऊन दर्शन घेतो, तिथे जाऊन पाया पडत होतो. आमच्या घरी कधी मांडलीच नाही, कारण की सवय नव्हती ना. म्हणजे आई विडो आहेत ना, म्हणजे सासरे नसल्यामुळं, आणि सुहासिंगबाईच गुढी मांडतात अशी प्रथा आहे आपल्या इकडं. काही प्रथा आपल्या इकडं खूप घाण आहेत, मला खूप राग येतो त्या विषयावर, मला आता बोलायचं नाही आहे. तर मग त्यांना सवय झालेली नाही का, तिकडंच छोट्या घरीच गुढी मांडायची, तिकडं जाऊन दर्शन घ्यायचं फक्त. ते सगळे मांडत होते, गुढीची तयारी वगैरे सगळे करत होते, गुढी उभारत होते. मग आम्ही जाऊन फक्त पाया पडत होतो तिथं आणि नैवेद्य दाखवत होतो. पण यावर्षी मी आईला म्हणलं, आता मी आले ना, आता ही प्रथा मोडा नाही का. मला असं वाटते, आपण जसं जसं पुढं चाललोय, जग पुढं चाललं, देश पुढं चाललाय, मग आपण पण थोडंसं बदलायला नको का. म्हणजे रूढी प्रत्येक गोष्टी, रूढी परंपरा पण महत्त्वाच्या असतात. पण ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही त्या का करायच्या, समाजासाठी स्वतःवर बिंबवून का घ्यायच्या. मला तरी ते पटत नाही. मग मी आईला जराशी पटवून दिलं. आई मला ठीक आहे. मग यावर्षी आम्ही आमची स्वतःची हक्काची गुढी मांडली, आणि पलीकडच्या सासूबाईनं पण त्यांची मांडलेली. मला खूप छान वाटलं. मग मी छान तयारी केली, म्हणून माझ्यासाठी ही यावर्षीचा गुढीपाडवा खूप जास्त स्पेशल होता. आमच्या आईला पण बरं वाटलं. म्हणजे नाही का, घरात सण वाटतो. मराठी सण आहे ना, मराठी नवीन वर्ष आहे. इंग्रजी नवीन वर्षाला मी मानत नाही. तर मी सगळ्यांना शुभेच्छा कशी दिसते, इंग्रजी नवीन वर्षाला कशी देते, इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पण मराठी सण आपला, आपण मराठी माणूस आहेत, मराठी म्हणून मिरवतोय, मग त्याचा अभिमान नको का आपल्याला. आमच्या घरी मग आम्ही छान अशी गुढी मांडली. सगळ्यांनी गुढीचं दर्शन घेतलं, माझ्या बाबूनी दर्शन घेतलं, मी पण दर्शन घेतल्यानंतर माझ्या सासूबाईंनी ह्यांनी घेतलं, आणि माझ्या तीर्थाला पण छान असं दर्शन घेऊन दिलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच दिवशी बलिदान मास पण सुटलेला. त्या दिवशी मला गोड खाता येत होतं, पण माझी काही इच्छा नव्हती त्या दिवशी गोड खायची काही. त्याच्यामुळं मग आईंना नाही का, देवाला जी खीर केली तीच दाखवली देवाला, आणि त्यांनी खाली. मग मी गुढीपाडव्याच्या दिवशी काही नवीन खाल्लं नाही, कारण की बलिदान मास होता, संपला नेमका, आणि माझी काय खायची इच्छा नव्हती. म्हणून मी अशी छान नाही का, गुढीला रात्री रांगोळ करून ठेवली होती फरशीवर. मला काय रांगोळी वगैरे अशा प्रॉपर येत नाही, पण मी मोबाईलवर बघून, कुणाला विचारून, रंगाचं कोण कॉम्बिनेशन नाही आहे मला एवढं, पण तरीही मी ट्राय करते. थोडं येतं मला नाही का. आपण आपलं ट्राय करायचं असते, जमलं तर जमलं. मग मी आमच्या थोड्या मोठ्यांचा सगळ्याचा आशीर्वाद घेतला. मग ह्यांचा घेतला, सणावाराला ह्यांच्या पाया पडते मी. पण मी त्यांच्या पाया पडले, आणि माझा बाबू पण म्हणजे, मग मला तू पाया पडू दे, मला आशीर्वाद दे. मग त्याला पण छान आशीर्वाद दिला. आणि पलीकडच्या सासूबाईंकडं सगळ्यांचाच आशीर्वाद घेतो, प्रत्येक सणाला घेतो. तर हा तर मराठी सण. मग तीर्थाचं चाललेलं नानासोबत. नाना म्हणतो नको मला घेता येत नाही, तरी मी नानाला दिलं घ्या म्हणून. बाबूनी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला, आणि व्हिडिओ संपवते. बाय.